कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अजून हा, ते हळदीत गाणं म्हणणारे त्यांना 25,000 रुपये दिले. काय एवढे? हा, लग्नात ती एकच गोष्ट आहे ज्यात आपले पैसे वाया गेलेत सूर्या. काय वाय कसं गेलं? मग काय, ते रडक्या गाण्यावाल्यांना 25,000 रुपये. सूर्या, तुला ना व्यवहारच करता येत नाही. म्हणा त्या पोरांची काही चूक नाहीये तशी, कारण तूच त्यांना सांगितलं होतं ना ती रडकी गाणी वाजवायला. मी काय सांगितलेलं? बर, टोटल मार बर, किती झालेत बघ. हे घ्या चा, हे बेस्ट काम केलंस ते बघ. मस्त आहे. तुम्हाला माहितीये का, आपली अक्का हरवली होती का नाही तेव्हा मला लई डिप्रेशन आलेलं. डिप्रेशन? धनु दीदी, टेन्शन म्हण. तुझ्या इंग्लिशच्या पेपरचे मार्क कळाल्यावर तुला जे येतं ना ते डिप्रेशन. बाबू गप्प बस. हे पण काही म्हणा बर का, अक्का बरी हे ऐकून माझ्या जीवातच जीव आला. नाही तर कसलं टेन्शन आलं होतं ना आपल्याला. खरंच लग्न झाल्यावर किती वेगळं असतं ना. फक्त सासरच्या माणसांचा विचार करायचा. ते म्हणतील तेव्हा यायचं, ते म्हणतील तेव्हा जायचं. स्वतःच काही नसतंच. हे पण ह्या बाबतीत का नाही आपल्या वहिनीने नशीब काढलं म्हणायचं. सगळ्या मुलींची नशीब एवढी भारी पाहिजे. सगळी पुरुष माणसं आपल्या दादासारखी असेल ना तर किती भारी होईल ना. करेक्ट. पण दादा वहिनी कुठे आहेत? वर खोलीत आहेत. मी चहा देऊन येते त्यांना. सूर्या, 8,37,000 रुपये. नाही म्हणता म्हणता खूप खर्च झालाय रे. तरी बरं, हॉलचा खर्च वाचला, नाहीतर अजून आकडा वाढला असता. ऐन टाइमला डॅडीने पैसे वाचवले आणि उपकारच केलं म्हणायचं आपलं. पण सूर्या, यापुढे धनु आणि राजूचंही लग्न आहे. त्यांच्या लग्नासाठी एवढे आपल्याला जमावेच लागतील. कठीण आहे रे. अगं कठीण आहे, पण अशक्य नाही ना. हे बघ, मी काय पण करीन, कुठनं पण पैसा आणीन, पण राजू आणि धनुचं लग्न धूमधडाक्यात करीन. तू जा बघ, मला कळते तुझी काळजी, पण तुझी साथ असेल ना तर सगळं नीट होईल. मी तर कायम तुझ्या सोबत आहे. पण एक गोष्ट आहे, जी चूक आपण तेजूच्या लग्नात केली ना ती पुन्हा नाही करायची. आपण स्वतः मुलाची कसून चौकशी करायची आणि यापुढे आपण कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवायचा नाही. मला पटतंय तुझं. तेजूचं नशीब चांगलं म्हणून डॅडी पुढे आलं, नाहीतर नको ते विषय. आपण आहे ना दोघं मिळून सगळं करू. चांगली मुलं बघू, धूमधडाक्यात लग्न करू. हा दादा, आमची लग्न पण तू अशीच थाटामाटात करून देशील, पण त्यासाठी तुझं रक्ताचं पाणी करशील आणि मला ते नकोय दादा. तू आमच्यासाठी झटत राहिलास तर स्वतःसाठी कधी जगणार. म्हणूनच मला तुला मदत करायची. धनुदीच्या लग्नासाठी जेवढे शक्य होतील तेवढे पैसे मी कमवू. त्यासाठी घरातच एखादा उद्योग सुरू करेन. पण मी आता तुझ्यावर पैशाचा भार नाही पडू देणार. आता माझ्या आयुष्याचं एकच ध्येय, राजू आणि धनुचं लग्न. दादा, आमचं लग्न व्हायला अजून वेळ आहे आणि तो वर थांबलास ना तर हा चहा थंड होईल. हा चहा घे. जमला माझा बाबा एवढूसा जीव. राजू, अगं पाणी आण लवकर. पाणी नाही, सरबत पण चालल. ठीक आहे. काजू पुड्या काय दुकानात घेऊन जायचं सामान चुकून इकडे वगैरे आणलं का काय? हा, नाही धनु, आम्हाला चुकायची परमिशन नाही. नाहीतर दादा
कामावरनं काढून टाकायचं आम्हाला. त्याचा काय विषय आहे धनु? ही सगळं सामान आहे ना राजून आणायला सांगितलं होतं म्हणून आणले. राजू ना, अरे कशाला मागवलं हे सामान? अरे दादा, या बेडगे मिरच्या आहेत. अगं ते मला दिसतंय की, पण मागच्याच महिन्यात आपण मसाला केला होता ना, आता परत कशाला या मिरच्या? दादा, या बिझनेस साठी आणल्यात. काय? कसला बिझनेस? कशाला करायचं गे? होय ग, मला न विचारता कधीपासून कारभार करायला लागलीस का तू? काय गरज आहे सगळ्याची? अरे अरे दादा, सूर्या, अरे ऐकून तरी घे तिचं. अरे काय ऐकून घेऊ? माझ्यावर विश्वास नाही का यांचा? मी जबाबदारी पार पाडायला कमी पडतो का म्हणून हे सगळं चाललंय ते? अरे दादा, चिडू नको. मी घरातली सगळी कामं उरकली ना की मला काहीच करायला नसतं. मग दिवसभर घरात बसून राहण्यापेक्षा काहीतरी करावं म्हटलं, म्हणून या मिरच्या काढून त्याचा मसाला करते. आणि तेच आपण आपल्या दुकानात विकू शकतो, नाहीतर बाहेर पण विकू शकतो. त्यात फार पैसे पण नाही गुंतवावे लागणार. उखळ काय कुठल्या पण घरात मिळून जाईल. आपण हे कमी बजेट मध्ये करू शकतो. कमी बजेट मध्ये भारी बिझनेस. वा राजूताई, कसली भारी आयडिया आहे. मग खरंच आम्ही पण तुला मदत करू. हा, काय गरज नाही त्याची. द्याय ना पैसे कमवायला. तुम्हाला कधी काही कमी पडून दिलं का कमी? दादा, अरे तू आम्हाला कधीच कशासाठी कमी पडू देत नाहीस. मग पण कधीतरी आम्हाला तुझ्यासाठी काहीतरी करू दे की र. हा दादा, आम्हाला पण तुझी मदत करायची इच्छा आहे रे. सूर्या, करू देत त्यांना मदत. आणि मी पण असीनच ना त्यांच्या सोबत. 4 पैसे सुटतील तर तेवढेच कामी येते. राजू बरोबर बोलते. आणि तिला व्हायचं असेल स्वावलंबी तर ही चांगलीच गोष्ट आहे ना. आणि कुणाच ठाऊक, उद्या हा व्यवसाय वाढला तर एका मोठ्या उद्योग व्यवसायाची ती मालकीण बनेल. तिच्यासाठी खूप चांगले स्थळ येतील रे. तुम्हाला काय करायचंय ते करा, पण हा एका अटीवर. आता कसली अट? मी पण मदत करणार. चला आता आपण थांबायचं नाही. हा, आलोच आम्ही उखळ घेऊन. चल. अरे ग्लास ठेव की. ग्लास गडबड गडबड गडबड. चल. धनु दीदी, भागू. चल आपण हे निवडायला घेऊ. हा चालेल. चल. अगं दे की. चल पटकन. चल. बघितलं सूर्या, तू एक पाऊल पुढे टाकलं तर किती बळ मिळालं राजूला. माझी बहीण आहे ती, तुला चाल पुढंच म्हणणार ना मी. तुळजा, तू माझ्याबरोबर असल्यावर मला कसलीच काळजी नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.